ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत। तर चला आज बघूया आपण बुद्धिमत्ता हा विषय आणि बुद्धिमत्तेमधील इंग्रजी वर्णमाला व आकृत्या। यामधील इंग्रजी वर्णमालामध्ये आपल्याला माहिती आहे किती अक्षरे असतात। इंग्रजी वर्णमालेत एकूण 26 अक्षरे असतात। किती? 26। तर बघा, इंग्रजी अक्षरमालांचा क्रम व त्यांची स्थिती, त्या आधारावर विचारले जाणारे प्रश्न सोडवण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे। यात अक्षरांची ओळख, अक्षरांचे स्थान, अक्षरांचा क्रम हे महत्त्वाचे असते। आपल्याला अक्षराच्या उजव्या बाजूला कोणते, डाव्या बाजूला कोणते हे ओळखता आले पाहिजे। जर हे आपलं उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला त्याचा कितवा क्रम आहे, 5वा 6वा, हे आपले निरीक्षण सुद्धा चांगलं पाहिजे, आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आणि मग आपण त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडवू शकतो। नाहीतर प्रश्नांची उत्तरे आपला थोडा गोंधळ गडबड झाला की प्रश्नांची उत्तरे आपली चुकणार। त्यामुळे इंग्रजी वर्णमालेवर जे आधारित जे प्रश्न असतात त्याच्यावर नीट लक्ष द्यायचं आहे। बघा आता इंग्रजी इंग्रजी वर्णमालेत एकूण 26 अक्षरे आहेत। ए बी सी डी तुम्हाला तर माहितीच आहे, हे झेड पर्यंत। यात स्वर आणि व्यंजन असे 2 भाग पडतात। बघा, हे महत्वाचं आहे। यामध्ये स्वर आणि व्यंजन असे 2 भाग पडतात। आपल्या मराठीत देखील आहेत स्वर आणि व्यंजन आणि इंग्रजीत देखील आहेत स्वर आणि व्यंजन। बघा तर ए ई आय ओ यू हे 5 काय आहेत? स्वर आहेत, वॉवेल साऊंड आहेत। काय आहेत? वॉवेल साऊंड आहेत। आणि हे बाकीचे राहिलेले सगळे बघा, ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत आणि बाकीचे राहिलेले सगळे कॉन्सोनंट आहेत, म्हणजे व्यंजन। बघा आता तर हे झालं आपलं इंग्रजी वर्णमालेवर आधारित कसे प्रश्न विचारतील किंवा त्याच्याबद्दल माहिती। तर पुढचा आपला टॉपिक आहे म्हणजे आकृत्या। तर आपल्याला आकृत्यांमध्ये बऱ्याच पद्धतीचं आपल्याला जम्बलिंग होऊ शकते उत्तरे शोधताना। तर त्यामध्ये आकृत्या बुद्धिमत्ता म्हणजे आकृत्या, नमुने, भौमितिक आकारांशी संबंधित बुद्धिमत्ता चाचणी। यात आकृत्यांचे वर्गीकरण, समसंबंध, यामध्ये देखील आकृत्यांचे समसंबंध लावणे, वर्गीकरण करणे, त्या किती जागेवर कोणत्या दिशेने कसे आकृतीमधील घटक कसे फिरतायत हे आपल्याला बघायला पाहिजे। निरीक्षण आपलं चांगलं असायला पाहिजे। तसेच हे समसंबंध पूर्ण करणे, संख्या मोजणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो। हे आकृत्यांवर आधारित प्रश्न आपल्या IMWinner देखील विचारले जातात आणि दुसऱ्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये देखील जास्तीत जास्त ह्या विचारले जातात। तर यामध्ये चुकण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे नीट लक्ष देऊन बघायचं आहे। बघा, आकृत्यांचे वर्गीकरण। यात विविध आकृत्यांचे त्यांच्या गुणधर्मावर आधारित गट करणे अपेक्षित आहे। 2 आकृत्यांमध्ये असलेला संबंध ओळखून तिसऱ्या आकृतीचा आपल्याला उत्तर शोधायचं आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे। अर्धवट आकृती पूर्ण करणे। अर्धवट आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य तो भाग निवडणे। अर्धवट आकृती पूर्ण करायची असते, माहितीये का तुम्हाला? तर बघा, आकृती त्रिकोण, चौकोन, वर्तुळे इत्यादींची संख्या मोजणे। तर बघा, आपली इंग्रजी वर्णमालावर आधारित आता पहिले त्याच्यावर प्रश्न बघूया आणि मग आपण आकृत्यांवर प्रश्न बघूया। बघा, इंग्रजी वर्णमालेत एमच्या पहिला प्रश्न, एमच्या डावीकडील अक्षर कोणते? बघा, आपण मी आता ABCD काढते इथं।
बघा आता ही वर्णमाला मी काढलेली आहे, तर यावर आधारित प्रश्न आहेत. बघा, इंग्रजी वर्णमालेत एम च्या डावीकडील अक्षर, एम कुठे आहे? एम बघा, दिसला का एम? एम च्या डावीकडील, तर एम च्या डावीकडे आणि उजवीकडे तुम्हाला हे समजलं पाहिजे की डावीकडे कोणतं आणि उजवीकडे कोणतं, तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता एम ची डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती मला सांगा. आपण पेपर लिहिताना आपला पेपर समोर असा असणार, आपण असे असणार, आपल्याला प्रश्न असे आपल्या पेपरच्या पुढे दिसणार. तर आपला जो उजवा हात ती उजवी बाजू आणि आपला जो डावा हात ती आपली डावी बाजू. तर ही बाजू कोणती आणि ही बाजू कोणती? हा आपला उजवा हात म्हणजे आपली ही उजवी बाजू आणि हा आपला डावा हात म्हणजे ही आपली डावी बाजू. तर आता तुम्हाला याच्यावर उत्तर शोधायचं आहे. एम च्या डावीकडील अक्षर कोणते? समजलं का? एम च्या डावीकडील, तर बघा एम च्या डावीकडे काय आहे? एम च्या डावीकडे एल आहे. काय आहे? एल आहे. बघा आता समजलं का? बघा पुढचं बघा, इंग्रजी दुसरा प्रश्न. इंग्रजी वर्णमालेत पी च्या ठीक उजवीकडील अक्षर कोणते? काय प्रश्न विचारले आपल्याला? पी च्या उजवीकडील अक्षर कोणते? तर आता आपल्याला काय बघायचंय? आधी पी बघायचंय. काय बघायचंय? पी. आणि याच्या उजवीकडील अक्षर बघायचंय. कोणतं? उजवीकडचं. आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं, आताच दाखवलं, उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती. तर आता तुम्ही बघा, प्रयत्न करा शोधायचा, उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती. बघा बर, याची पी ची उजवी बाजू कोणती येते? पी ची उजवी बाजू कोणती? ही बघा, ही उजवी आणि ही डावी. तर पी च्या उजवीकडील अक्षर कोणते? क्यू. पी च्या उजवीकडील अक्षर कोणते? क्यू. समजलं का? पी च्या उजवीकडील अक्षर कोणते? ते आपलं क्यू. हे बघा आपलं उत्तर, ऑप्शन नंबर बी. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न, इंग्रजी वर्णमालेत ई आणि जे च्या दरम्यान कोणते अक्षर नाही? ई. हा बघा ई इथे आहे. रेड करू आपण याला म्हणजे समजेल तुम्हाला. इथे आहे ई आणि इथे आहे जे. तर ई आणि जे यांच्यामध्ये कोणते अक्षर नाही? काय विचारलंय? कोणते अक्षर नाही? जी आहे, एच पण आहे, एफ पण आहे. मग आपलं उत्तर इथं ऑप्शन नंबर डी के आहे. काय तर के यांच्यामध्ये आहे का? मला सांगा, के यांच्यामध्ये आहे का? नाहीये. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी के. के हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा,
इंग्रजी वर्णमालेत एक्सच्या डावीकडील फिफ्थ म्हणजे पाचवे. फिफ्थ म्हणजे पाचवे अक्षर कोणते? तर बघा एक्सच्या डावीकडे, तुम्हाला डावी बाजू आणि उजवी बाजू समजली का आता? तर त्याच्यानुसार शोधायचं आहे. बघा डावी बाजू कोणती? बघा प्रयत्न करा शोधायचा. एक्सच्या डावीकडील पाचवे. एक्स कुठे आहे? बघा हा एक्स, याच्या उजवीकडे म्हणजे इकडे येणार आणि डावीकडे म्हणजे इकडे येणार. 1 2 3 4 आणि 5. काय आलं उत्तर? उत्तर आलं एस. काय आलं? एस. तर आपल्या एक्सच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते येईल? एस येईल. आपलं उत्तर काय? ऑप्शन नंबर ए, एस. बघा आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न ए सी ई जी. ए सी ई आणि जी. तर मालिकेतील पुढील अक्षर कोणते येईल? बघा आता समजतंय का? ए सी ई जी आणि आय. काय आहे? आय. तर पुढचा अक्षर म्हणजे बघा हे एक, हे सोडलंय, हे सोडलंय, हे सोडणार, मग पुढचा अक्षर काय येणार? आय. तर आपलं उत्तर असणार आहे आय, ऑप्शन नंबर बी. तर बघा हे वर्णमालेवर अशा पद्धतीचे प्रश्न असतात. आता आपण बघूया काही प्रश्न आकृत्यांवर. समजलं का? तर बघूया काही प्रश्न आकृत्यांवर कसे असतात ते. बघा एक तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलंय. बघा ही आकृती कशी आहे. इथे स्टार आहे, इथे एक स्टार आहे आणि इथे बॉक्स आहे. इथे स्टार आहे, इथे स्टार आहे, इथे स्टार आहे, इथे बॉक्स आहे. इथे स्टार स्टार बॉक्स, स्टार स्टार बॉक्स. कळतंय का? मग आता ह्याच्यामधील वरील प्रश्न आकृतीमध्ये आतील चिन्हाचा फिरण्याचा क्रम स्टार बॉक्स मोठा स्टार आहे. स्टार बॉक्स मोठा स्टार, स्टार बॉक्स मोठा स्टार, स्टार बॉक्स मोठा स्टार, स्टार बॉक्स मोठा स्टार. तर बघा, तर हे बघा ह्याच्यानंतर इकडून असं फिरतंय ते. स्टार बॉक्स हा स्टार, स्टार बॉक्स स्टार, स्टार बॉक्स स्टार. मग हे असं फिरायला पाहिजे. स्टार इथे बॉक्स आला पाहिजे, हा स्टार इथे गेला पाहिजे. हे असं झालं पाहिजे, पण इथे आहे का तसं? म्हणून आपलं ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असणार आहे. काय? ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असणार आहे. तर बघा आता खरे प्रश्न. बघा इथे हा डॉट आहे, हा डॉट ह्या प्रश्न उत्तरामध्ये ह्या पुढच्या आकृतीमध्ये कुठं गेला? इथं गेला. हा इथला डॉट इथं गेला, परत आणि परत काय झालं? इथला डॉट इथं गेला आणि हा इथला इथं, यांचं चेंज झालं. बघा यांचं चेंज झालं, परत यांचं चेंज झालं. पुढच्या आकृतीमध्ये काय झालं? हे इकडे आले आणि ते तिकडे गेले.
आता बघा परत इथे काय व्हायला पाहिजे होतं, हे इकडे जात आहेत आणि हे इकडे जात आहेत, आणि परत इकडे काय व्हायला पाहिजे होतं, ह्या दोघांचं अल्टर चेंज झालं, तसंच ह्या दोघांचं पण व्हायला पाहिजे होतं, आणि परत इकडे पण तसंच व्हायला पाहिजे होतं. हा डॉट इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. हे चिन्हाचं बघा, चिन्हाचं कुठे आहे, इथे आहे, इथे गेलं, परत इथे गेलं. चिन्हाचं बघा काय होतंय, ह्या चिन्हावर लक्ष द्या. हे चिन्ह इथे होतं, इथे आलं, परत इथे होतं, इथे गेलं, परत इथे गेलं, इथं होतं, परत इथे आलं. समजतंय का तुम्हाला? हे चिन्ह इथे होतं, इथे आलं, परत इथून वर गेलं, मग आता वरून परत इकडे आलं. ह्या चिन्हाचा मध्ये तर आपल्याला काय समजत नाही. परत पुढे बघा, हे बघा आता हे होतं, हे कुठे होतं, इथे होतं, पुढच्या आकृतीमध्ये कुठे गेलं, इथे गेलं, परत ह्या आकृतीमध्ये कुठे आले, इथे आले, आणि परत ह्या आकृतीमध्ये कुठे गेलंय, इथे गेलंय. आता बॉलचं ह्या डॉटचं बघूया. हा डॉट इथे होता, तो इथे आलाय, इथे होता, तो इथे आलाय, परत पण तिथेच आलाय, आणि परत पण तिथेच आहे, म्हणजे ह्याची जागा बदललेली नाही. तर आपल्याला हे डॉट पण बघायचं आहे. हा डॉट इथं गेला, तो इथून इथं गेलाय, आणि हा इथंच राहिलाय, तर हा इथे यायला पाहिजे होता, आणि परत त्याच्या जागेवर जातोय तो. सगळ्या आकृत्यामध्ये तसंच झालंय. हा डॉट हल्लाच नाही, इथे होता, तो इथे गेलाय, परत इथे यायला पाहिजे होता, आणि परत मग तो जागेवर परत अजून एकदा जागेवर जातो. समजतंय का तुम्हाला आकृत्यांचं कसं असतं ते? तर आपलं ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 चुकीचं आहे. इथून इथे गेला, परत इथे यायला पाहिजे होता, तो आला नाही, आणि हा समजायचा परत इथं गेला. सगळ्या आकृत्यांमध्ये तसंच झालेलं आहे. पुढे बघा आता पुढचा प्रश्न. हा चौकोन, गोल, चौकोन, गोल, चौकोन, गोल. हा बघा, चौकोन, गोल, चौकोन, पण ह्याच्यामध्ये गोल, चौकोन, चौकोन बरोबर काय वाटत नाहीये. एकदा गोल, चौकोन, चौकोन, परत चौकोन, 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 गोल, चौकोन, हे असं होतं. पण यामध्ये कसं आहे, यामध्ये सलग ह्यांच्यामध्ये एक गोल पाहिजे होता. असे सरळ 2 गोल आहेत आणि 1 चौकोन आहे. 2 चौकोन आहेत, 1 गोल आहेत. 2 गोल आहेत, 1 चौकोन आहे. इथे 2 चौकोन आहेत, 1 गोल आहे. मग इथे 2 चौकोन 1 गोल आहे, पण त्यांची मांडणी चुकीची आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 हे उत्तर येणार. पुढे बघा, यामध्ये किती रेषा आहेत बघा. हा काय आहे, हा त्रिकोण आहे. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5, इथे एकच आहे. 1 2 3 4. बघा 1 2 3 4
4 रेषा आहेत, 1 2 3 4, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4, 4 आहेत, इथे 6 आहेत, 1 2 3. तर यांच्यामध्ये 2 2 3 3 तर रेषा आहेत, पण याच्यामध्ये एकच रेषा आहे फक्त. काय आहे? एकच रेषा आहे. समजतंय का हे? याच्यामध्ये 1 2 3 4 रेषा आहेत, याच्यामध्ये पण 1 2 3 4 रेषा आहेत, यामध्ये पण 1 2 3 4 5 6 आहेत, याच्यामध्ये 6 आहेत, पण यामध्ये एकच रेषा आहे फक्त. तर ही एकच रेषा आपल्याला चालेल का? तर आपल्याला एकच नाही, 2 किंवा 3 जास्त तर रेषा पाहिजे होत्या. म्हणून ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा, आकृत्यांचंच बघतोय आपण आता. बघा, काय काय लॉजिक लावता येईल आकृत्यांसाठी? आकृत्यांसाठी काय लॉजिक लावता येईल आपल्याला? बघा बघा, 2 स्टार, 2 हे ॲरो आले, हे 2 हे 2, हे 2 हे 2, 2 स्माइली आणि 2 ॲरो आले. पण यांची हे पण आहेत 2 त्रिकोण आणि 2 हे, पण यांची मांडणी कशी आहे? अशी आहे. आपल्याला कशी पाहिजे? अशी पाहिजे होती. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा आता पुढचा प्रश्न कसे सॉल्व करू शकताय? बघा, रंगवलेले डॉट आहेत, इथे रिकामे आहेत, इथे रंगवलेले आहेत. इथे रंगवलेले आहेत म्हणजे इथे रिकामे पाहिजे होते किंवा इथे रिकामे पाहिजे होते. ह्याचा सिक्वेन्स बघूया. इथे पहिला रिकामा आहे आणि नंतर रंगवलेला आहे, म्हणजे हा रिकामा पाहिजे होता आणि हा रंगवलेला पाहिजे होता. म्हणजे आपला ऑप्शन हा रंगवलेला आहे तो बरोबरच आहे. आपलं चुकलंय, चुकीची आकृती आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. बघा, ऑप्शन नंबर 1. बघा आता पुढचा प्रश्न कसा सॉल्व करता येईल? बघा, एकदा ट्राय करून आणि ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेत चला. जे जे काय काय मी आपण घेतोय त्याचा स्क्रीनशॉट काढत घेत चला. काढला का? स्क्रीनशॉट काढला का? आता पुढचा प्रश्न बघा, किती आहेत? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, म्हणजे पंचकोन आहेत, 5 बाजू आहेत. ह्याला 3 त्रिकोण, त्रिकोण गोल, हा पंचकोन, पंचकोन गोल, हा आयत, आयत आणि गोल. तसं इथे काय? इथे तर गोलच आहे. मग इथे गोल, इथे पण गोल आणि इथे पण गोल असं पाहिजे होतं, आहे का नाही? त्रिकोण, त्रिकोण गोल, पंचकोन, पंचकोन गोल, चौकोन, चौकोन गोल. इथे वर गोल आहे म्हणजे आतमध्ये पण गोल पाहिजे होता आणि त्याच्या आतमध्ये तर आधीच आहे. म्हणजे हे येईल का आपलं उत्तर? बघा, आता मी पुसते, ह्याच्यावरून तुम्हाला परत कळेल. बघा, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 4 हे चुकीचं येणार. पुढे बघायचंय आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा,
बघा, गोल, चौकोन, त्रिकोण, गोल, चौकोन, त्रिकोण, चौकोन, गोल, चौकोन, गोल, चौकोन, गोल, आणि हा चौकोन, गोल, गोल. तर बघा यामधलं काय चुकीचं येईल. आपल्याकडे एकतर हा चौकोन आहे बघा, हा चौकोन आहे आणि हा एक चौकोन आहे. दोन चौकोन आणि एक गोल. इथे एक चौकोन आणि दोन गोल आहे का नाही. एक आणि हे दोन, दोन गोल. इथे दोन चौकोन, एक गोल. इथे दोन गोल, एक चौकोन. इथे दोन गोल, एक चौकोन. पण आपल्याकडे गोल आणि चौकोनच आहे पाहिजे होतं. इथे त्रिकोण आलेला आहे बघा. चौकोन, गोल, चौकोन आणि त्रिकोण. समजतंय का. गोल, चौकोन आणि त्रिकोण. या तिन्हीमध्ये आपल्याला कुठे त्रिकोण दिसतोय का. या तिन्हीमध्ये त्रिकोण दिसतच नाहीये. म्हणजे हा त्रिकोण आपल्याकडे नसायला पाहिजे होता. ह्याच्यामध्ये गोल असायला पाहिजे होता. गोल असायला पाहिजे होता. म्हणजे हे आपलं ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 हे चुकलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 चुकलेलं आहे. समजतायत का. तुम्हाला जर नाही समजलं तर व्हिडिओ परत परत बघायचा. आकृत्यावरचे प्रश्न कसे असतात ते. पुढे बघा आता, इंग्रजी वर्णमालेतील ई या अक्षराच्या आधी कोणता अक्षर येते. हे होमवर्क साठी प्रश्न आहेत. दिसेल का, दिसतंय का आता. दिसतंय का आता. हे होमवर्क साठी प्रश्न आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. बघा, ई अक्षराच्या आधी कोणते अक्षर येते. इंग्रजी वर्णमालेतील ई अक्षराच्या आधी कोणते अक्षर येते. आता इंग्रजी वर्णमाला तर तुम्हाला माहितीये का नाही. तर ई च्या आधी कोणतं येतं ते बघायचंय. पुढे बघा, के अक्षरानंतर कोणते अक्षर येते. के च्या नंतर कोणतं अक्षर येतंय ते बघायचंय. के नंतर काय येतं. इंग्रजी वर्णमालेतील एम अक्षर कोणत्या क्रमांकावर आहे. काय, एम अक्षर कोणत्या क्रमांकावर आहे. त्याचे क्रम सुद्धा माहिती पाहिजेत. दाखवू का तुम्हाला. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा, हे असे त्याचे नंबर सुद्धा असतात. आपल्याला प्रश्न काय विचारले, इंग्रजी वर्णमालेतील एम अक्षर कोणत्या क्रमांकावर आहे. एम बघा, एम अक्षर कोणत्या क्रमांकावर आहे. कोणत्या क्रमांकावर येतं एम.
13व्या. कोणत्या? 13व्या. बघा पी आणि आर, पी आणि आर यांच्यामध्ये कोणते अक्षर येते? बघा पी कुठं आहे? हे बघा, आणि आर, तर यांच्यामध्ये कोणतं अक्षर येतं? क्यू. इंग्रजी वर्णमालेतील झेड अक्षर कितव्या नंबरला येतं? झेड कुठे आहे? झेड शेवटी. कुठे येतं झेड? एकदम शेवटी. बघा हे काय शोधायचे? गटात न बसणारी आकृती शोधायची आहे. काय? गटात न बसणारी आकृती शोधायची आहे. कशी शोधायची? आता यामध्ये तुम्ही शोधायचंय. बघा हा एरो आहे, तुम्हाला हिंट देते होमवर्क साठी. इकडे आहे, नंतर इकडे आहे, नंतर इकडे आहे, आणि मग वर आहे. तर तो कुठे गेला पाहिजे होता? आणि कसं झालं पाहिजे होतं? बघा हे बघा, हे इथे आहे, इथे आहे, इथे आहे, आणि इथे आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं येईल बघा, कसं जातोय आपण, कशावर लक्ष द्यायचं असतं. गटात न बसणारी आकृती शोधण्यासाठी आपण ह्यामध्ये काय बघायचं असतं, याच्यावरूनच उत्तर निघते. तुम्ही विचार करून बघा. हे होमवर्क साठी प्रश्न आहे म्हणून मी सगळं सॉल्व्ह नाही करून दाखवणार, थोडं तुमच्यासाठी पण ठेवणार आहे. बघा यामध्ये काय आहे? डोकं लावायचं आपलं आपलं घरी. स्वस्तिक 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 स्वस्तिक. स्वस्तिक कसा कसा फिरतोय ते बघायचंय. हा स्वस्तिक इथे आहे, ह्याच्यामध्ये इथे गेलाय, ह्याच्यामध्ये इथे आलाय, मग पुढं कुठं कसं ते आता तुम्ही बघा. हे पण सोपं आहे. बघा शेडेड पार्ट आहे हा, हा एक आहे, हा एक आहे, ह्याचा हा आहे, आणि ह्याचा हा पूर्ण आहे. तर ह्याचं कोणतं उत्तर येईल ते बघायचंय तुम्ही. आता पुढे बघा. आता आपण ह्यासारखे प्रश्न 4 आहे ह्याच्यासारखे सोडवलेत ना प्रश्न 2, त्याच्यात सारखंच आहे हे सुद्धा. हा पण तसाच आहे, आणि हा बघा. आता ह्याच काय काय आहे ते बघा. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. तुम्हाला तर उत्तरच मिळून गेलं लगेच आहे ना. बघा आता याचं उत्तर काय येऊ शकतं? MUSI. निरीक्षण 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 नीट करायचंय आणि शोधायचंय उत्तर. बघा काय येऊ शकतं पुढचं. स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे सगळ्यांनी.
तर बघा आता आज आपण काय शिकलो. आज बघा इंग्रजी वर्णमाला आणि आकृत्या. इंग्रजी वर्णमालेमध्ये किती असतात? 26 अल्फाबेट्स असतात. त्याच्यातील 5 व्हॉवेल साऊंड असतात म्हणजे स्वर असतात आणि बाकीचे राहिलेले कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. तर बघा आता ही वर्णमाला अशी असते. यामध्ये आकृत्यांचे वर्गीकरण असतं, समसंबंध असतात आणि आकृती पूर्ण करायची असते आपल्याला. त्रिकोण चौकोनांची संख्या मोजणे हे देखील असतं. बघा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा याचा. आपण तर कोणते इंग्रजी वर्णमालेवर आधारित प्रश्न बघितलेत बघा. ह्याच्यावर कसे प्रश्न असतात ते. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झामला देखील येणार आहेत. बघा आता हे आकृत्यावर. तर आकृत्यावर कसा प्रश्न आहे तो बघा. आकृत्यावर अशा पद्धतीचे प्रश्न असतात. स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. ओके. तर चला आजचा आपलं इंग्रजी वर्णमाला आणि आकृत्या हा घटक आपला संपलेला आहे. ओके, थँक्यू.